सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीतला अंतर्गत संघर्ष विधानसभेच्या पटलावर आज जोरदार वाद दिसतात। या संदर्भात बोलण्यासाठी शिवेंद्रराजे भोसले मंत्री महोदय आपल्या सोबत आहेत। आज जर बघितलं तर निवडणूक झाली, मात्र त्याचे पडसाद म्हणजे आपलाच मित्रपक्ष पण पायऱ्यांवरचं आंदोलन ते सभागृहातला गोंधळ, काय नेमकं झालं? ही युतीतली मैत्री इतक्या टोकाला जाण्याचं कारण काय? नाही, टोकाला असा काही विषय नाही आहे। थोडंफार निवडणुकीच्या आधी जे वेगळं लढलो त्यामुळं काही थोडंफार म्हणजे गैरसमज म्हणा असं होतं। आणि त्याच्यातनं शेवटी आहे बघा, आम्ही पण लढलो। भाजप म्हणून आमचे 27 सदस्य पक्षाच्या चिन्हावर पहिल्यांदा निवडून आले। सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता आणि आमचं पण हे होतं की निवडणूक ठीक आहे, आपण निवडणूक वेगवेगळे लढलो असलो तरी आज राज्यात युतीत आहे, एकत्र काम करावं, एकत्र येऊन काय असेल ते निर्णय बाकी ठिकाणी झालेच, म्हणजे राज्यात बाकी ठिकाणी झाले तसे आपल्या इथं पण व्हावेत ह्या दृष्टीनं आम्ही पण प्रयत्न केले। म्हणजे मी स्वतः पण प्रयत्न केले किंवा एकत्र येऊन काय असेल ते वरिष्ठांकडनं जागा विगा जी काय असेल ती किंवा टर्म जी असेल ती वाटून घेऊन विषय मिटू, पण त्याला म्हणावी तशी साथ जी मिळायला पाहिजे होती ती आम्हाला मिळाली नाही। एकंदरीत बघितलं तर आज म्हणजे खरं तर मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हा प्रश्न आल्यानंतर मिटेल असं वाटलं होतं, पण अगदी संध्याकाळपर्यंत शंभूराज देसाई असतील किंवा त्या भागातले त्यांची नाराजी मात्र अद्याप कायम आहे। पोलिसांकडून ज्या पद्धतीनं पालकमंत्र्यांना धक्काबुक्की किंवा मारहाणीचाच त्यांनी दावा जो केला वारंवार या सगळ्याला, कारण हे मिटेल आता येतं काय? साहेब, आता आपल्याला पण माहिती आहे की मंत्र्याला मारहाण हा विषय थोडा म्हणजे पटत पण नाही। असं काय कुठली पोलीस यंत्रणा कुठलीच करणार नाही। आणि मी जे काय सातारमध्ये या निवडीच्या वेळेला होतो असं मारहाण वगैरे नाही। जे काय तिथं ते आरोपी 2 होते त्यांना नेताना जी काही थोडी झटापट म्हणा, धक्काबुक्की म्हणा किंवा पोलिसांच्या ते गराड्यामध्ये जे काही झालं तेवढं झालं। ते असं काय मारहाण काट्या काय त्यांचे ते पोलिसांचे जे त्यानं कुणालाही केलं असा विषय नक्कीच नाही झाला। आणि त्याच्यात एखाद्या वेळेस त्या झटापटीमध्ये पालकमंत्री महोदयांच्या हाताला दुखापत झाली असावी असं माझं आहे। पण हे जे हे केलं पोलिसांनी मारलं असं तरी काय सातारमध्ये त्या दिवसामध्ये घडलेलं नाही, एवढं तरी मला नक्की माहीत आहे। मागच्या 2-3 दिवसापासून एका फोनची खूप चर्चा आहे। मंत्री महोदय शिवेंद्रराजेंना एक फोन आला आणि त्यानंतर सत्तेचं रूप बदललं। कोणाचा होता नेमका फोन? मुख्यमंत्र्यांनी याबद्दल दखल घेतली? नाही, असं जर फोनचा विषय नाही किंवा फोन कुणी केला म्हणून हे सगळं असं। शेवटी आज मी जयकुमार गोरे आम्ही दोघं मंत्री आहे। आज आम्हाला पक्षाने एवढी ताकद दिली आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजींनी एवढा विश्वास आमच्यावर दाखवला आहे, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भाजपचे सगळ्यांचं आमच्यावर आहे किंवा तुम्ही दोघं आहे म्हटल्यावर एक आपण पक्ष म्हणून वाढला पाहिजे। जिल्हा परिषदमध्ये भाजपचा झेंडा लागावा, भाजपची तिथं एवढी आता आपला आकडा आला आहे, एवढा आपण जवळ असलं तर मग आपला अध्यक्ष झाला पाहिजे ही एक सगळ्यांची भावना होती। तशी आमची प्रदेशाध्यक्षांची भावना होती, साहेबांची तर होती CM साहेबांची किंवा आपला झाला पाहिजे। आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केला। तर मी जे सांगितलं मगाशी होतं की आमचे ज्यावेळेला सदस्य सभागृहात गेले त्यावेळेलाच आमचा आकडा 32 होता। आमची जरी 28 जरी आमचे ज्यावेळेला सदस्य एकत्र गेले त्यावेळेलाच आमचा आकडा 32चा होता, त्यामुळे आम्ही त्यावेळेलाच मेजॉरिटीपर्यंत पोचलोच होतो। आणि एक सदस्य जो खरं म्हणजे माझ्या विचाराचा होता आहे अजूनसुद्धा, त्याला खरं म्हणजे या सेना आणि ह्यांनी दुसरीकडे नेऊन ठेवलं होतं। त्यानं आत गेल्यानंतर आम्हाला जे काय ते सहकार्य करण्याची भूमिका घेतली, आम्ही 33वर गेलो। एक शेवटचा प्रश्न, आज दिवसभरात खरं तर अगदी निलंबनापासून घोषणा होणं असेल, शंभूराज देसाई किंवा शिवसेनेच्या आमदारांचं आंदोलन असेल, मंत्र्यांचं आंदोलन असेल, मुख्यमंत्र्यांच्या भेटी, शिंदेंच्या भेटीगाठी, हे सगळं पाहता येत्या काळात सातारा जिल्हा परिषद राजकारण अशाच पद्धतीनं एकमेकांवर अटीतटीचं राहील की येत्या काळात याबद्दल काही बदल वाटतोय? नाही, आम्ही परवा पण सांगितले किंवा मी जयकुमार आम्ही सगळे पालकमंत्री आम्हाला सिनियर आहेत, आमचं काही त्यांच्याबद्दल हे नाही। आणि त्या दिवशी पण सगळे तुम्ही हे करणार का ते करणार का भाजप म्हणून पालकमंत्री बदलण्याची, तर आम्ही स्पष्ट सांगितलं की असले काही आमची मागणी नाही आणि आमची असा विषय पण नाही आमचं हे। आणि शेवटी आमचं म्हणणं आहे की आपण राज्यात युतीत आहे,
युतीमध्ये आपण काम करू, युतीमध्ये आपलं हे करू. आणि शेवटी आता ठीक आहे, हे थोडा काही प्रसंग हा जो काही घडला असेल, थोडं संघर्षाची भूमिका याच्यामध्ये झाली असेल, त्याच्याबद्दल फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, तटकरे साहेब आहेत किंवा ताई आहेत, सुनेत्रा ताई आहेत, हे बसून ह्याच्यावर काहीतरी तोडगा नक्की काढतील. शेवटी आम्हाला काय संघर्ष करून काही करायचं नाही, जिल्हा शांत राहायला पाहिजे. हे तर माझी पहिल्यापासूनची माझ्या सहकार्यांना होती की संघर्षात न पडता आपण एकत्र येऊन करू, म्हणजे शांतता राहील. पुढं आता आपल्याला कामं करता येतील पुढच्या सगळ्या ह्याच्यात. ही तर माझी पहिल्यापासूनची भूमिका होती. मी ही भूमिका अगदी आपण कधी मी शंभूराजांना पण हे बोलून दाखवलं, मकरंद आबांना पण हे बोलून दाखवलं की ठीक आहे, झाली इलेक्शन, झाली सगळं झालं, थोडं इलेक्शनमध्ये आरोप प्रत्यारोप बोलाबोली होती, हे तर काय सगळीकडेच असते. झालं, आता जे झाल्यावर आकडे आले, सगळं झालं, एकत्र येऊन करू, हे मी अनेक वेळेला बोललो होतो. ही वस्तुस्थिती. एकंदरीत बघितलं तर अनेकदा प्रयत्न करून ज्यावेळेस सत्तेची समीकरणं जुळत नव्हती, तेव्हा मात्र आता झाल्या गेलेल्या गोष्टी सोडून देत येत्या काळात एकत्रितरित्या काम करण्याचा आश्वासन किंवा या निश्चय आहे या पद्धतीनं शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. उमेश राहुल झोरी, न्यूज 18 मराठी, मुंबई.